फुलसरे येथे पशुप्रदर्शन व प्रचार शिबिर संपन्न। जिल्हा परिषद नंदुरबार व पंचायत समिती नंदुरबार यांच्या वतीने पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी वजाईत करणखेडा यांच्या कार्यक्षेत्रातील मौजे फुलसरे ताजी नंदुरबार येथे दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी पशुप्रदर्शन व प्रचार शिबिराचे आयोजन करण्यात आले। या पशुप्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉक्टर तुषार गीते यांच्या हस्ते झाले। अध्यक्षस्थानी फुलसरेचे सरपंच श्री महेंद्र कृष्णा नाईक उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी डॉक्टर गीते यांनी पालकांना पशुप्रदर्शनाचा उद्देश व त्याचे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। तसेच डॉक्टर व्ही शुक्ला यांनी लंपी रोगाविषयी माहिती देत गोठ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले। पशुधन तपासणी व बक्षीस वितरण शिबिरात तज्ञ पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली विविध पशुधनाची तपासणी करून गुणांकन करण्यात आले। तज्ञांमध्ये डॉक्टर महेश शिंदे, डॉक्टर हर्षल पाटील, डॉक्टर एल जी पावरा, डॉक्टर श्रीकांत वानखेडे आणि डॉक्टर मनोज पावरा यांचा समावेश होता। एकूण 191 पशुधनाने या शिबिरात सहभाग नोंदविला। त्यात शेळ्या 75, गायी 52, बैल 41, म्हशी 17 आणि वासरे 6 यांचा समावेश होता। तसेच प्रदर्शनातील सर्व प्रकारातील विजेत्यांना प्रथम बक्षीस 2100 रुपये, द्वितीय बक्षीस 1500 रुपये व तृतीय बक्षीस 1000 रुपये अशा एकूण 18400 रुपये किमतीची बक्षिसे वितरित करण्यात आली। आयोजन व सहकार्य शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री जी एस भामरे, श्री डी वाय पाटील, श्री वाय जे वळवी, श्री ए नरभवर, श्री बी एन बिल, श्री बी बेदसे, श्री ए टी मोरे, श्री एस आर बागुल, श्री एम पाटील व श्री कांतीलाल खैरनार यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर हर्षल पाटील यांनी केले। SK पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी नंदुरबार तालुका ग्रामीण प्रतिनिधी अरविंद गावित यांचा खास रिपोर्ट।